तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा आमचा दिवस बघा एकदम लेट चालू होतो. नेहमीप्रमाणे आम्ही लेटच असतो. काय बोलतो आम्ही? बरोबर. तर मित्रांनो हे बघा, लोणावळा आहे 12 किलोमीटर आणि खंडाळा आहे 8 किलोमीटर. मित्रांनो एकटा चालत चालत पोचले खंडाळा घाटात. हा, सगळ्यांना पाठी सोडून आता आमचा एक बस पुढे त्याच्या पाठी मी आहे. डायरेक्ट वरती पोचला. सगळ्यांना ओव्हर ट्रेक करत बघा पुढं बसलोय खंडाळा घाटात. मित्रांनो आपले मित्र भेटलेत बघा. बघा इथं सगळे थांबलेले आहेत. जितू दादा हाय. हा त्यांचं पितं बघा. जितू दादा प्रथम दादा बसलाय. लक्ष पकडे बरं आहेस ना? ऑल गुड. जीवी मी गँग बदलली आहे आता स्पॉट बॉईज मध्ये. रोज गँग बदलतो बालाना. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आम्ही टनलला पोहोचलोय खंडाळा घाटात. आणि अशा प्रकारे प्रथमदा शिकलेला आहे बघा. शिकला ना प्रथमदा? तू पण ना? तुला काय ना झालं? मीत बोईर खातोय. मीत बोईर उपास आहे का? उपास आहे. अक्षय कोहली जाम फास्ट आलास रे. सगळ्यात पहिला आलेला माणूस अक्षय कोहली. मित्रांनो आता आमचं नाश्ता झालेला आहे आणि आमचे बंधू पण आले. बंधू हा बोला. एवढा वेळ का लागला तुम्हाला? आम्ही टाइमपास करतो आता. मी 6 पाव खाल्ले तिथं कालेरवाल्यांच्या पालखीमध्ये. पावभाजी. घाबरू नका सांग. बघायचं आता आम्ही पोचलो आयशा विला जवळ. हा बघा लोणावळ्याचा सगळ्यात हॉटेल विला आहे आयशा विला. खूप वेळेला गेलंय पण इच्छा नाही होत तिकडे जायची. आता आम्ही चाललोय चालत हॉटेलला आमच्या. तिथं आमचा स्टे आहे. तू कुठून आलाय तू? अलिबाग ना? पाय दुखतायत का तुझे? पाय दुखले तरी बरोबर आहे. आता कुठे चाललाय तू? कुठे थांबणार आहेस? मी पण एकविरालाच येतोय. तू कुठे थांबणार आहेस? चल भेटू. बाय. सो काय जातं डायमंड सिटीला पोहोचलोय. बघा आम्ही चौघच आहे. खूप लवकर आलो इथं. आपले काका भेटलेत बघा, डायमंड चिक्कीवाले काका. बरेत ना? जा बघा लोणावळ्याचा पाटीलवाडा हॉटेल आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा. मित्रांनो हा बघा दक्ष इथं. या ब्रिज खाली सगळ्या पालख्या थांबतात गाई. मित्रांनो टाइम झालाय 11 आणि ऊन बघा किती आहे. हा बघा बिट्टू. हा बघा राहुल. काय ऊन लागतंय गाईस. सो फायनली गाईज आपल्या वॉटर पोचलेलो आहे. बघू शकतात. छोटू बॅग काढतोय आपले. आणि इकडचा आता दुपारचा स्टे ओम पॅलेस दरवर्षीप्रमाणे टोलच्या बाजूला. गुड मॉर्निंग मित्रांनो. वापस झाली आहे गुड मॉर्निंग दुपारी. आणि हे बघा पालखी जाते इकडून. टोलजवळ थांबलोय गाईज आम्ही. आता आम्ही पण उठलेलो आहे आणि लगेच जाणार आहोत तोंड धुवून. तर मित्रांनो आता निघालोय आम्ही. हे बघा टोलच्या पुढे आता आम्ही जाणार. डायरेक्ट भैरी देवाला. इकडून डायरेक्ट माहेर घराला. हे बघा आपले मित्रमंडळी. आम्ही हां बोला कसं वाटतंय तुला? फायनल ट्रक फायनल डेस्टिनेशनला आता आम्ही पोचतोच आहे. हो थोड्या वेळात माहेर घराला. माहेर घराला. आणि सुकून आहे. सुकून आहे ना. पाय नाही दुखत ना आता? आता काय नाही. आता काय नाही. आता तुम्ही परत ऐरोली चालले सांगितलं तरी चालेल.
तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे बघा काळ भैरव मंदिरला. आता आम्ही जरा इथं पाया पडू आणि मग लगेच एकदा एकविरेला निघू. मित्रांनो ही बघा आपली मुलुंडची पालखी आणि आता भैरी देवाचं दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी आहे इथं बघू शकता तुम्ही. जशी एकविरा आईची जत्रा असते तशी भैरी देवाची पण जत्रा असते मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो हे बघा बघू शकता तुम्ही पाटी पनवेल कोलीवाड्याची मानाची पालखी आहे. म्हणजे यावर्षी मान पनवेल कोलीवाड्याला भेटणार आहे वरती. आणि सेटअप बघा मित्रांनो. वॅगनरला इग्नोर करा भाई पनवेलकरांची पालखी #गुजबम्स. वापस कच्चा रस्ता लागलेला आहे. माने मंदिर दिसतंय का? हो दिसतंय ना. बोल मग एकविरा माते की. बघा मित्रांनो जय जा मायाशी भांडतो व्हिडिओसाठी. स्विच ऑफ झालाय पण जाम भारी नोकियाचा कितीचा फोन आहे डायरेक्ट एवढा. सो फायनली गाइस पोचलो आहे. तुम्ही बघू शकता तिकडं काय त्याचं मंदिर आणि यो तलाव बघा. मी आता पायथ्याला पाया पडतो आणि मग आपण उद्या आपल्या पालखीसोबत वरती जाऊया आणि मजा करूया. माने फायनली आपण पोचलेलो आहे. तुला कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. कसं वाटतंय? एकदम भारी. सो गाईज बघा फायनली पोचलेलो आहे. हे बघा बघा पालखी आलेली आहे. आता आम्ही चाललोय पाया पडायला. उद्या वरती जाऊ मित्रांनो. हे बघा खूप गर्दी आहे इकडे. आपला दादा आहे बघा कोपर करण्याचा. रिस्पेक्ट कौशिक ब्लॉग करते मी पूर्ण याच्यामध्ये बाई फुल मेहनत करतोय. सबस्क्राईब नाही झाला. आता पोचलेलो आहे बघू शकता तुम्ही. नाना बघ चालत का नाही आलास? कारण की मी गाडीने आलो. का तुला कोणी सांगितलेलं गाडी नाही? आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. पावली कोपरीचे पोराना गो, कोपरीचे पोराना. तो गाईज आपली पालखी पोचलेली आहे बघा. आणि आपल्यासोबत जीत पण सामील झालेला आहे आणि कॅन्डी मात्रे पण सामील झालाय. तिकडे आहे तो बघा मित्रांनो. गोठोलची गँग आले. गोठोलकर कॅन्डी मात्रे. कशी हालत डुलत निघाली कारल्याला. फुल जल्लोष फुल जल्लोष. हे बघा सुरुवात झालेली आहे. पालखी आता प्रवेश होणार आहे. बघू शकता तुम्ही
पालखीची तयारी केली आहे इथं. तर पालखी थांबणार. हा पाथ बनवलाय फुलांचा. आई बरी आहेस ना? प्रजाती कशी आहेस तू? मिताली तिथं ठीकच असेल. आता बघू शकता तुम्ही पालखी आलेली आहे आणि आमचा सर्वेश बघा व्हिडिओ काढतोय. ते बघा एंट्रीसाठी बघा किती लोक आले. आमच्यासोबत हा भाई पण आला एंट्री बघायला. आता आम्ही चाललोय बंगल्यावर. हर्षे बघा कसे पाय सुजलेत, फोड आलाय. काय काय झालंय हर्ष तुला? जाम काय झालं, दुखतंय पाय. पण तरी आता चालत राहायचं तोपर्यंत थांबायचं नाही. थांबायचं. हा. ब्लॉग आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.